आज आपण घटक 4 मापन महत्व मापन याच्यातला उपघटक 20 दिनदर्शिका त्यालाच कॅलेंडर असं म्हटलं जातं हा टॉपिक अभ्यासणार आहोत। बघा तुम्हाला इथं काय केला एक तक्ता काढून दिलाय मराठी महिने इंग्रजी महिने आहे की नाही। आता याच्यात इंग्रजी महिने दिलेले आहेत इंग्रजी वर्ष भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने ज्याला बोललं जातं। इकडे अनुक्रम नंबर 1 ते 12 दिलेत त्याचं कारण काय आहे किती महिने असतात 12 महिने असतात। पण इंग्रजी वर्षामध्ये महिना दिवस जानेवारी 31 दिवसांचा फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसाचा असणार मार्च 31 दिवसाचा एप्रिल 30 दिवसाचा मे 31 दिवसाचा जून 30 दिवसाचा जुलै 31 दिवसाचा ऑगस्ट 31 दिवसाचा सप्टेंबर 30 दिवसाचा ऑक्टोबर 31 दिवसाचा नंतर नोव्हेंबर 30 दिवसाचा आणि डिसेंबर 31 दिवसाचा। असंच भारतीय सौर वर्षामध्ये म्हणजे मराठी महिन्यामध्ये बघा चैत्र महिना आहे कुठला चैत्र चैत्र महिना 30 किंवा 31 दिवसाचा असतो म्हणजे इंग्रजी महिने आणि मराठी महिने याच्यातला मराठी महिने जे दोन असतात त्याच्यातला एक इंग्रजी महिना असतो म्हणजे 15-15 दिवसाचा। मग इथं चैत्र 30 किंवा 31 दिवसाचा असणार वैशाख 31 दिवसाचा ज्येष्ठ 31 दिवसाचा आषाढ 31 दिवसाचा श्रावण 31 दिवसाचा भाद्रपद हा 31 दिवसाचा। आता बघा म्हणजे इथून चैत्र पासून भाद्रपद महिन्यापर्यंत हे जे आहेत हे किती दिवसाचे असतात 31 दिवसाचे आणि मग त्याच्या खालचे सगळे आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे सगळे किती दिवसाचे असतात 30-30 दिवसाचे असतात। आता हे पूर्ण 12 महिने इंग्रजी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला इथं 3 ट्रिक्स दिलेले आहेत। मग ट्रिक्स काय आहेत बघा दिसतायत तुम्हाला समोर। पहिली ट्रिक्स आहे बघा इथं ए नो ज्यूस 30 डे हे डोक्यात ठेवायचं एकच वाक्य हे सगळे महिने पाठ करत बसण्यापेक्षा एवढं एक वाक्य काय करायचं डोक्यात ठेवायचं काय सांगितलं ए नो ज्यूस 30 डे याचा अर्थ काय ए म्हणजे एप्रिल नो म्हणजे नोव्हेंबर जू म्हणजे जून आणि स म्हणजे सप्टेंबर स म्हणजे काय सप्टेंबर हे किती दिवसाचे असतात 30 दिवसाचे म्हणजे ए नो ज्यूस 30 डे हे किती महिने आहेत 1 2 3 4 महिने आहेत हे 4 महिने किती दिवसाचे असणार 30। याच्यानंतर दुसरी ट्रिक्स होती बघा जा मा मेरे लिए झूला ऑनलाइन ऑर्डर करो 31 दिसंबर को काय जा मा मेरे लिए झूला ऑनलाइन ऑर्डर करो 31 दिसंबर को याचा अर्थ काय जा जानेवारी मा मार्च मे जुलै ऑगस्ट हा ऑक्टोबर आणि नंतर कोण डिसेंबर हे सगळे महिने किती तारखेचे असतात 31 तारखेचे असतात किती तारखेचे 31 तारखेचे असतात। मग किती महिने झाले बघा 1 2 3 4 5 6 आणि हे एक 7 म्हणजे हे महिने झाले 7 महिने। मग आता राहिलेले कोणते फेब्रुवारी हा आपल्याला माहिती आहे 28 किंवा 29 दिवसाचा असतो। सामान्य वर्ष असेल म्हणजे साधारण वर्ष असेल तर फेब्रुवारी किती दिवसाचा असतो 28 आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा असतो हे डोक्यात ठेवायचं। मग हे झाले 3 म्हणजे एवढं 3 जरी वाक्य डोक्यात ठेवलं तरी तुम्हाला हे इंग्रजी 12 महिने काय होणार
पाठवून जातील. कळलं? मग पहिली ट्रिक्स काय सांगितली? ए नो जूस 30 डे. एप्रिल, नोव्हेंबर, जून, सप्टेंबर किती दिवसाचे असणार? 30. नंतर जा मा मेरे लिए झूला ऑनलाइन ऑर्डर करो 31 डिसेंबर को. आता 31 डिसेंबर काय घेतलं आपल्याला माहिती? 31 डिसेंबरला वर्षाचा एंड होतो. कुठल्या? इंग्रजी वर्षाचा एंड होऊन जातो, म्हणून आपण 31 डिसेंबर को म्हटलेलो आहोत. म्हणजे हे 7 महिने जे आहेत, हे 7 महिने किती दिवसाचे असतात? 31 दिवसाचे असतात. राहिलेला एक महिना म्हणजे कोणता? फेब्रुवारी. तो फेब्रुवारी किती दिवसाचा असतो? 28 किंवा 29. 28 साधारण वर्ष आणि 29 लीप वर्ष असेल तर 29 दिवस. कळलं? बघा पुढचा टॉपिक आहे वर्ष. एक वर्ष म्हणजे किती? 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 56 सेकंद एवढा कालावधी असतो एका वर्षामध्ये. आता या वर्षाचे काय केलं आपण? 2 भाग पाडले. एक साधारण वर्ष आणि दुसरं लीप वर्ष. कोणतं आहे? लीप वर्ष. बरोबर. मग आता यांचं म्हणणं काय आहे? साधारण वर्षाची माहिती अगोदर पाहू आपण. ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जात नाही. काय? कोणत्याही वर्षाला, साधारण वर्षाचा विचार करतोय आपण, ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जात नाही त्याला साधारण वर्ष म्हणतात. काय म्हणतात? साधारण वर्ष. हे साधारण वर्ष 365 दिवसाचं असतं. किती दिवसाचं असतं? 365 दिवसाचं. मग 365 दिवसामध्ये 52 आठवडे, एक दिवस जादा येणार. किती? 52 आठवडे आणि एक दिवस काय होणार? जादा येणार त्याच्यामध्ये. हे 52 आठवडे कसे काढले? 7 ला 365 ला भागलं, भाग गेला पूर्ण, 52 आठवडे गेले आणि एक बाकी उरली. ही बाकी आहे म्हणून तिला एक एक्स्ट्रा दिवस म्हणायचं, म्हणजे जादा दिवस म्हणायचं. मग पुढचा फेब्रुवारी महिना. साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे तो 28 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा. नंतर 1 जानेवारीचा वार. बघा इथं म्हटलेलं आहे आपण. काय म्हटलेलं आहे? 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53 वेळा. बाकीचे वार जे आहेत हे बाकीचे वार 52 वेळा येतात. किती वेळा येतात? 52 वेळा येतात. आता साधारण वर्षाची सुरुवात बघा. ज्या वाराने होते ना, साधारण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने शेवट होतो. हे डोक्यात ठेवायचं. हे साधारण वर्षाबाबतची काय झाली माहिती. म्हणजे वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने शेवट होत असतो. आता उदाहरणार्थ आपल्याला घ्यायचं झालं तर कॅलेंडर तुमच्या घरी आहे सगळ्यांच्या. त्या कॅलेंडर मध्ये तुम्हाला काय करता येईल? पाहता येईल. आता लीप वर्षाची माहिती घेऊया आपण. बघा ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो. काय? ज्या
वर्षाने, ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. आता एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला घेता येईल ना? कोणतं घेता येईल सांगा बरं? एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर की ज्या वर्षाला काय होतं 4ने भाग जातो, उदाहरणार्थ 2016 याला 4 भाग जातो, 4 पंचे 20 आणि 4 चोक 16, म्हणजे या 2016ला काय म्हणायचं? लीप वर्ष म्हणायचं. पण इकडं 2015 जर घेतलं आपण, या 2015ला 4 भाग जात नाही, 4ची कसोटी. आता शतक वर्षाच्या बाबतीत कितीनं भाग घ्यायला पाहिजे? 400 भाग घ्यायला पाहिजे. कितीनं? 400. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, 52 आठवडे. आता बघा, या लीप वर्षामध्ये 52 आठवडे, 2 दिवस ज्यादा असतात. किती? 52 आठवडे आणि 2 दिवस ज्यादा असतात. मग 366 भागिले 7 बरोबर 52.2/7. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. कशात? लीप वर्षामध्ये. किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा. मग लीप वर्षात 1 व 2 जानेवारीचे वार किती वेळा येतात? 53 वेळा येतात. ध्यानात ठेवायचं. लीप वर्षात 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. बाकीचे वार 52 वेळा येतात. लक्षात ठेवा. लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येणार आणि बाकीचे वार 52 वेळा येतात. वर्षाची सुरुवात ज्या वारानं होते त्याच्या पुढच्या वारानं काय होत असतो? शेवट. वर्षाची सुरुवात ज्या वारानं होते त्याच्या पुढच्या वारानं शेवट होतो. ही झाली लीप वर्षाची माहिती. ही झाली साधारण वर्षाची माहिती. ही काय करायची? व्यवस्थित फिट करायची. बघा, पुढचा तक्ता आहे मित्रांनो, 5 वेळा येणारे वार. कोणता तक्ता आहे? 5 वेळा येणारे वार. आता इथं महिन्याचे एकूण दिवस दिलेले आहेत. इथं 5 वेळा येणारे वार आहेत, इथं इतर वार आहेत. मग 28 दिवसाचा महिना असेल तर 5 वेळा येणारा एकही वार नसतो. सगळे वार हे 4 वेळा येतात. नंतर 29 दिवस असतील तर 5 वेळा येणारे वार, 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. ध्यानात ठेवायचं. किती तारखेचा वार? 1 तारखेचा वार हा 5 वेळा येणार. आणि इतर राहिलेले वार जे आहेत ते किती वेळा येणार? 4 वेळा येणार. नंतर 30 तारखेचा महिना जर 30 दिवसाचा असेल तर 5 वेळा येणारे वार म्हणजे 1, 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतील आणि इतर वार किती वेळा येणार? 4 वेळा येणार. नंतर 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतील आणि इतर वार किती वेळा येतील? 4 वेळा येतील. किती वेळा? 4. आता खाली बघा, तुम्हाला स्टार करून दिलेले. जर लीप वर्ष असेल, कोणतं? लीप वर्ष असेल तर 2 दिवसांनी पुढचा वार घ्यायचा. आपल्याला बर्थडेट काढायची असेल किंवा पुढचा एखादा वार काढायचा असेल तर अशा वेळेस काय करायचं? लीप वर्ष असेल तर 2 दिवसांनी पुढचा वार घ्यायचा. साधारण वर्ष असेल, बघा कुठलं? साधारण वर्ष असेल तर 1 दिवसांनी पुढचा वार घ्यायचा. कळलं? 1 दिवसांनी पुढचा वार. आता महिन्याच्या पुढील तारखांना समान वार असतो. महिन्यानंतर जी पुढची तारीख येईल त्या तारखेला काय असतो? समान वार. नंतर पूर्ण भाग जाण्यासाठी जर 1 दिवस कमी पडत असेल तर एक वार काय करायचा? मागं जायचा. एक वार काय करायचा? मागं जायचा. हे मुद्दे काय करायचे? पाठ झाले पाहिजेत.
बघा पुढचा तक्ता आहे जादा दिवसांचा. कोणता तक्ता आहे? जादा दिवसांचा. महिन्याचे एकूण दिवस, आठवडे, दिवस. आता किती दिवस पुढे जाणार आणि जादा दिवस किती आहे त्या आठवड्यामध्ये? महिन्याचा एकूण दिवस 28, आठवडे असणार 4, दिवस किती असणार? 0. आणि किती दिवस पुढे जाणार? तोच वार असणार. जादा दिवस त्याच्यामध्ये 0 असणार. नंतर महिन्याचे दिवस 29, आठवडे त्याच्यामध्ये 4, एक दिवस पुढं किती दिवस पुढे जाणार? तो 1. आणि दिवस किती असणार? एक्स्ट्रा 1. इथं जादा दिवस किती आहे? 1. महिन्याचे एकूण दिवस 30, आठवडे 4, दिवस 2, किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस पुढे जायचं. जादा दिवस त्याच्यात असणार 2. नंतर महिन्याचे एकूण दिवस 31, आठवडे असणार 4, दिवस असणार 3, किती दिवस पुढे जाणार? 3 दिवस पुढे जाणार. आणि जादा दिवस असणार 3. हा झाला एक कोष्टक. त्याला आपण काय म्हणतो? तक्ता पण म्हटलं जातो. बघा आपण तक्ता नंबर 1 महिन्यांचे कोड हे पाहतोय. महिना, साधारण वर्ष, लीप वर्ष. इकडं वारांचे कोड आणि इकडं वर्षाचे कोड. अगोदर वर्षाचे कोड बघा, इकडून सुरुवात करूया. महिन्याचे कोड. महिना जानेवारी. आता इथं साधारण वर्ष आणि लीप वर्ष. जानेवारी महिना असेल तर साधारण वर्षात त्याचा कोड आहे 0, लीप वर्षात 6. फेब्रुवारी मध्ये साधारण वर्षात कोड आहे 3, लीप वर्षात 2. मार्च मध्ये साधारण आणि लीप मध्ये 3-3. एप्रिल मध्ये 6-6. मे मध्ये 1-1. जून मध्ये 4-4. जुलै मध्ये 6-6. ऑगस्ट मध्ये 2-2. ऑगस्ट मध्ये 2-2. सप्टेंबर मध्ये 5-5. ऑक्टोबर मध्ये 0-0. नोव्हेंबर मध्ये 3-3. आणि डिसेंबर मध्ये 5-5. म्हणजे फक्त बदल कोणत्यात दिसतोय तुम्हाला? बघा, हा जो बदल आहे जानेवारी आणि फेब्रुवारी याच्यातच साधारण वर्षात 0 आणि लीप मध्ये 6. इकडे फेब्रुवारी मध्ये 3 आणि 2. बाकी खाली जे आहेत हे सगळे कसे आहेत? साधारण वर्षात आणि लीप वर्षात समान आहेत. ते वर्षाचे काय आहेत? कोड आहेत. आता दुसरा तक्ता आहे वारांचे कोड. वारांचे कोड याच्यामध्ये बघा, वार कोड रविवारी 0, सोमवारी 1, मंगळवारचा कोड 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5, शनिवारचा 6 कोड. वर्षाचे कोड 16वं शतक असेल तर वर्षाचा कोड किती घ्यायचा? 6. 17वं शतक असेल तर वर्षाचा कोड 4. 18वं शतक असेल तर वर्षाचा कोड 2. 19वं शतक असेल तर वर्षाचा कोड 0. आणि 2000 हे वर्ष असेल तर कोड 6. आणि 21वं वर्ष असेल तर कोड 4. हे असे 3 तक्ते व्यवस्थित काय करायचे? लिहून घ्यायचे.
दिनविशेष आहेत, ते दिनविशेष आपल्याला काय करायचे पाहिजे. त्यासाठी एक ट्रिक दिली पहिली, राजश्री शाहू महाराज महात्मा गांधींना एकच वार येतो. काय सांगितलंय, राजश्री शाहू महाराज महात्मा गांधींना एकच वार येतो. शाहू महाराज यांची जयंती कधी असते 26 जूनला. 1 मेला काय असतो बघा दिलंय 26 जून राजश्री शाहू महाराज जयंती. 1 मे महाराष्ट्र दिन, त्यालाच कामगार दिन म्हणतात. 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती असते. आणि नाताळ 25 डिसेंबरला काय असतो नाताळ असतो. म्हणून राजश्री शाहू महाराज महात्मा गांधींना एकच वार येतो, तो म्हणजे 26. आता हा इथं तुम्हाला एकत्र करून देतो त्यांच्या तारखा. 26, 12, 25 हा यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा. 26, 12, 25. 26 जयंती शाहू महाराजांची, 1 महाराष्ट्र दिन, आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आणि 25 ला काय नाताळ. म्हणून 26, 12, 25 काय डोक्यात ठेवायचं 26, 12, 25. बघा 2 नंबरचे ट्रिक्स आहे. टिळकांनी पुण्यात बाल दिनाचे शिक्षकांना स्वातंत्र्य एकाच दिवशी दिले. काय ट्रिक्स, टिळकांनी पुण्यात बाल दिनाचे शिक्षकांना स्वातंत्र्य एकाच दिवशी दिले. मग टिळकांची पुण्यतिथी कधी असते 1 ऑगस्ट. 14 नोव्हेंबर बाल दिन, तो पंडित नेहरूंची जयंती असते. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि 15 ऑगस्ट या दिवशी काय झालेलं आहे स्वातंत्र्य भारताला मिळालं होतं, म्हणून त्याला स्वातंत्र्य दिन म्हटलं जातं. म्हणजे 1 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर आणि 15 ऑगस्ट यांना एकच वार येणार. कोणता वार येणार एकच. मग याचा नंबर सांगितला तुम्हाला 114, 515. काय डोक्यात ठेवायचा 114, 515. 1 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 5 सप्टेंबर आणि 15 ऑगस्ट ह्या तारखा आहेत कोणाच्या यांच्या. हे डोक्यात ठेवायची ट्रिक्स व्यवस्थित लिहून घ्या.